हॅलो गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? मकर संक्रांत जवळ येत आहे आणि त्यासाठी आपल्याला लागतील तिळगुळचे लाडू. तर चला तर मग तिळगुळचे लाडू झटपट कसे बनवायचे त्याची सिंपल आणि इझी रेसिपी आपण आता बघूयात. तर मी इथे 1 कप भाजलेले तीळ घेतले आणि ऑलमोस्ट 1 कप म्हणजे पाऊण कप गूळ घेतला. इथे आता मी भाजलेले तीळ आधी मिक्सरमधून फिरवून घेत आहे. त्याला थोडंसं बारीक करून घेतलं आणि मग गूळ जो होता, गुळाचा खडा, त्याला खलबत्त्यामध्ये थोडं कुटून घेतलं आणि त्याला मग आता मी मिक्सरमध्ये ॲड करत आहे. तीळ आपण थोडे अर्धवट बारीक केले होते, त्याच्यामध्ये आता गूळ ॲड केला आणि दोन्ही छानपैकी मिक्सरमधून फिरवून घेऊया. आता हे मिश्रण रेडी झालं आहे. त्याला मी बांधून बघत होते तर बांधल्या जात नव्हते. तर त्यासाठी एक ट्रिक आहे की थोडंसं दूध ॲड करायचं. म्हणजे अगदीच 1 चमचा दूध मी इथे ॲड केलं आणि मग दूध ॲड केल्यानंतर त्याला छान बाइंडिंग तयार होते. दूध ॲड केल्यानंतर मग हे एकदा मिक्स करून घेतलं आणि मग परत एकदा चेक केलं की लाडू बांधल्या जात आहेत का, बाइंडिंग होते का, तर मग व्यवस्थित झाला होता. मग आता इथे मी हाताला तूप लावून घेतलं आहे आणि मग आपण आता लाडू बांधायला सुरुवात करूया. तूप लावल्यामुळे मग त्या हाताला फार चिटकत नाही, त्यामुळे मग तूप लावून घ्यायचा आणि छानपैकी पटकन लाडू बांधून रेडी होतात. संक्रांतीचा सण असतो हिवाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तिळगुळचे लाडू खाणं खूप पौष्टिक असतं. तिळामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं, जे आपल्या हाडांना बळकटी देतं आणि गूळ शरीरामध्ये उष्णता निर्माण करतो, त्यामुळे थंडीचा त्रास होत नाही. सो हिवाळ्यासाठी परफेक्ट हेल्दी लाडू तयार झाले. मग काय, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.